जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले सईबाईंची दिवसेंदिवस तब्येत खालावत होती. तोच बातमी आली अफजल खानाने तुळजापूर लुटण्याची. राजांना खूप राग आला. ते संतप्त झाले. सर्वांना खूप त्रास झाला. त्यांनी सर्वांना खबरदारीच्या सूचना दिल्या व ते राजगडावर गेले. तोच बातमी आली पंढरपूर लुटण्याची. आता बघूयात पुढे. गडाचे वातावरण चिंतातूर होते. गडावर जशा खानाच्या बातम्या येत होत्या तशा चांगल्याही बातम्या येत होत्या. राजांचे एक एक सरदार आपल्या अश्वपथकासह गडाकडे येत होते. पावसाने झड धरली होती. पश्चिमेचा वारा घोंगावत होता, थैमान घालीत होता. उभ्या सरी कोसळत होत्या. पण याला दाद न देता सरदार भर पावसात गड जवळ करीत होते. वाढत्या शिबंदी बरोबरच राजांचे बळही वाढत होते. 2 प्रहरच्या वेळी कान्होजी जेधे आपल्या 5ही पुत्रांसह गडावर आल्याची बातमी सेवकाने दिली. राजे त्यांची वाट पाहत होते. त्या सरदारात कान्होजी नव्हते. पण कान्होजी एवढ्या तातडीने आणि तेही आपल्या 5ही पुत्रासह का यावेत? जिजाबाई आणि राजे या दोघांनाही त्यांचे आश्चर्य होते. जेधे सदरेवर आल्याचे कळताच राजांनी त्यांना बोलावले. जेधे आपल्या 5ही मुलांसह आत आले. सर्वांनी जिजाबाईंना राजांना मुजरे केले. राजांनी विचारले, जेधे भिजलात वाटतं? जेधे म्हणाले, राजे, कपडे भिजले तर बदलता येईल, पण मन भिजलं तर कसं बदलायचं? मन भिजायला काय झालं? राजांनी विचारलं. जेध्यांनी बादशाही फरमान राजांच्या समोर टाकले व ते म्हणाले, हे शाही फरमान आलं आणि टाकोटाक पोरांच्या सह इकडे आलो. राजांनी सचिवांना बोलावणे पाठविले. सचिव आले. राजांनी फरमानाकडे बोट दाखवीत सांगितले, पंत, फरमान वाचा. पंत वाचू लागले. सुलतान मुहम्मद पादशहानंतर ईश्वराच्या कृपेने अली आदिलशहा पादशहा यांनी चंद्र सूर्यावर सही शिक्का मोर्तब केला आहे. मशहुशल अनाम कान्होजी जेधे देशमुख यास हा फरमान सादर केला जातो, जे सुहरसन तिसा खससैन्य व अलफ. शिवाजीने अविचाराने व अज्ञानाने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट करून पादशाही मुलुखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्यांच्या पारिपत्यासाठी अफजल खान महम्मदशाही यास तिकडील सुभेदारी देऊन नामंजाद केले जाते. तरी तुम्ही खान मजकुराचे रजामंदीत व हुकुमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवाजीच्या पदराच्या लोकास आश्रय न देता त्यास ठार मारावे व या आदिलशाही दौलतीने कल्याण चिंतावे. अफजल खान यांची शिफारस होईल त्याप्रमाणे तुमची सरफराजी केली जाईल. त्यांचे हुकुमाप्रमाणे वागावे. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही हे जाणून या सरकारी हुकुमाप्रमाणे वागावे. फरमान वाचून संपले. सारे खामोश होते. तरी ती शांतता सर्वांनाच असह्य वाटत होती. राजांनी त्या शांततेचा भंग केला. राजे म्हणाले, कान्होजी, फरमान सुरेख आहे. सचिव फरमानाकडे लक्ष द्या. इतक्या सुंदर तर्जुम्यानं फरमान पाहायला मिळणंही कठीण. राजे, जीवाला गाठ पडली आणि फरमानाचं कसलं कौतुक करता? कान्होजी म्हणाले. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत म्हणाले, यात भिण्याचं काय कारण? खानापुढं आमची धडगत लागणं कठीण. हे फरमानावरून सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ दिसतं. ज्या नावेत पाणी शिरतं त्या नावेत कोणी बसायला धजेल का? राजे, कान्होजी उद्गारले, म्हणून आम्ही खानाला मिळायचं?
काय बिघडलं? आम्ही तरी तुमच्यासारख्या आपल्या माणसांना या खाईत उडी घ्या असं सांगणार नाही. आम्ही प्रसंग जाणतो. जीव वाचवणं हा काही गुन्हा ठरत नाही. राजे काय बोलता? जगावेगळं आम्ही काहीच बोलत नाही. तुमचे शेजारी खंडोजी खोपडे देशमुख उतरवळीकर कुठं आहेत? मसूरचे सुलतानजी जगदाळे देशमुख कुठं आहेत? कान्होजी चकित झाले. राजे म्हणाले, तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही सांगतो. अशीच शाही फरमानं त्यांना गेली. ते जीवाच्या भीतीनं खानाकडे गेले. आज आमचे दोन्ही देशमुख खानाच्या तळावर आहेत. आम्ही त्यांचं काही करू शकत नाही. ते मात्र आमचं काय करणार आहेत हे फरमानात अगदी स्पष्ट आहे. राजे, त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्ही तेच करावं? निदान देवधर्माची तरी? देवधर्माची चाड कुणाला आहे जेधे? राजे व्यथित झाले. जेधे आपल्या कुलदैवतावर तुळजापूरच्या भवानीवर त्या मंदाधानं प्रहार केले. आमच्या विठोबाला उपद्रव दिला. त्यांचे हात शाबूत कुणी राखले? घोरपडे, नाईकजी पांढरे, कल्याणजी यादव, झुंजारराव घाटके, काटे, देवकाते, प्रतापराव मोरे, जावळीकर आणि कळस म्हणून आमचे खुद्द चुलत काका मंबाजीराजे भोसले. ही सारी आमचीच माणसं ना? धर्म कोणाला हवा जेधे? माझं ऐका. आमच्या वेडेपणाची कास धरू नका. तुम्ही फरमानाप्रमाणे खानाला मिळा. तुम्ही फरमानाचा अवमान केलात तर वतनाला धक्का बसेल. तुमच्या जीवावर हे संकट आलं आहे. तुम्ही जा. राजे बोलत होते, पण राजांचा प्रत्येक शब्द जेध्यांचे काळीज पोखरीत होता. कान्होजी जेधे थरथरत म्हणाले, राजे, ही जेध्यांची औलाद आहे. ती कधी बेईमान होईल? थोरल्या महाराजांची सेवा केली ती फुकट? थोरल्या महाराजांनी बंगळूर सोडताना सांगितलं, तुम्हाला अंतर देऊ नये म्हणून. बजावलं. राजे, बेलरोटीची शपथ घेतली मी. निमकहरांनी आम्हाला जमायची नाही राजे. जेधे, आम्ही पोरवयाचे, पण तुम्ही जाणते, बहुत पाहिलेले. आमच्या पोर खेळात सामील होऊन कुठंतरी खस्त होऊन जाल. मराठ्याला कवापासून जीव एवढा मोठा झाला? जेव्हा फरमान आलं तेव्हा पोरासनी म्हणालो, चला पोरांनो, राजा दिल ती कामगिरी घेऊन घराला येऊया. तेव्हाच जीवावर पाणी सोडलं. वतन जाईल जेधे. राजांनी शेवटचे डिवचले. जेध्यांनी एकवार जिजाबाईंच्याकडे आणि राजांच्याकडे पाहिले. ते उठले. मंचकावर ठेवलेल्या पाण्याच्या गडव्यातले पाणी पेल्यात घेऊन ते गरजले, राजे ऐका. आमचं कुलदैवत नागेश्वराची शपथ घेऊन तुमच्या दोघांचे पाय शिवून आज वतनावर पाणी सोडलं. कान्होजींनी उजव्या हाताने पाणी सोडले. राजे त्यांना थांबायला उठले. तोवर जेध्यांनी पाणी सोडलेही होते. जेधे पाय शिवायला वाकले आणि कान्होजी जेध्यांना राजांनी मिठी मारली. त्यांचा गळा दाटून आला. जेधे, धन्य तुमच्या निष्ठेची. कान्होजी, तुमच्या पुढ्यात सांगण्यात लाज काय? खंडोजी खोपडे खानाला मिळाल्यापासून जीवाला चैन नव्हती. तुमची आठवण येत होती, पण बोलवायचा धीर नव्हता. आज तुमच्यामुळं धीर आला, बळ वाढलं. राजे, आता काय सांगा? फार मोठी जोखीम टाकतो आहोत. तुम्ही जाऊन सारे देशमुख गोळा करा. त्यांचा विचार घ्या, समजूत काढा. पण खंडोजी खोपड्यांचं वर्तन कुणाला करू देऊ नका. ती जिम्मेदारी माझी. आजच आम्ही माघारी फिरतो. थांबा जेधे, कधी नाही ते मुलांसह घरी आलात. राहून चला, मासाहेब म्हणाल्या. मासाहेब, घर काय परक आहे, पण आता जाऊ द्या, परवानगी द्या. ठीक आहे कान्होजी. राजे म्हणाले, तुमचा कारीचा कबिला डमडेरे तळे गावला पाठवा. कान्होजी नजर देत विचारते झाले, राजे, घरादारावर पाणी सोडलं तरी विश्वास नाही?
गैरसमज करून घेतलात कान्होजी. तुम्ही तुमच्या वतनावर पाणी सोडलत आणि तुमच्या घरादाराचा बोजा आमच्यावर टाकलात. तुम्हाला काळजी नसली तरी आम्हाला ती टाकून कशी चालेल? कारीला तुमच्या घरच्या लोकांनी आता राहणं सुरक्षित नाही. त्यांना तळेगावला पाठवा, ही आमची आज्ञा आहे. राजांच्या त्या प्रेमाज्ञेने कान्होजींना सार्थक झाल्यासारखं वाटलं. राजांची कामगिरी घेऊन कान्होजी माघारी गेले. कान्होजींच्या वर्तनाने सुखावलेले राजे हेजिबाने आणलेल्या बातमीने बेचैन झाले. पंढरपुराहून येत असता खानाने वाटेवरच्या मलवडीला बजाजी निंबाळकरांना कैद केले. निंबाळकरांच्या चाकरीत काही कसूर झाला नव्हता, तरीही त्यांचे गुन्हे फार मोठे होते. मुसलमान झाले असता ते परत हिंदू झाले. बजाजी शिवाजीचे मेव्हणे होते. बजाजींना महादजीसाठी सखूबाईंचा स्वीकार करून शिवाजीचे नाते नवीन केले होते. खानाने बजाजीला दस्त करून हत्तीच्या पायातळी घालून मारण्याची धमकी दिली. बजाजी परत संकटात सापडले. सईबाईंचं वाढतं आजारपण आणि त्यातच आलेली ही भावाची बातमी, ती ऐकून सईबाई पुऱ्या खचल्या. राजांनी जाऊन समजावले. सईबाई म्हणाल्या, आपण त्यांच्यासाठी थोडं का केलंत? आपल्याला काही सांगायला देखील जागा राहिली नाही. सई, या गोष्टी का सांगाव्या लागतात? बजाजी तुमचे भाऊ आणि आमचे कोणीच नव्हे का? बजाजींना जरी विसरलो तरी आमच्या लाडक्या सखूबाईंना कसे विसरू? आम्ही बजाजींना सोडवून आणू. खरं? हो, पण एका अटीवर. कोणत्या? पुन्हा डोळ्यात पाणी आणायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाही. सईबाई हसल्या. त्यांनी डोळे टिपले. राजांनी सईबाईंना वचन दिले खरे, पण ते पार कसे पाडायचे? राजांनी गुप्तहेरांमार्फत पांढरे नाईकांना पत्र पाठविले. त्यांना गळ घातली. पांढरे हे शहाजी राजांच्या खास मर्जीतले सरदार. त्यांनी ते मानले. पांढऱ्यांनी खानाला गळ घातली. खान 60,000 होनांना राजी झाला. बजाजींनी 60,000 होन कर्ज काढून भरले. बजाजी संकटातून सुटले. राजांनी सईबाईंना दिलेला शब्द खरा केला.